सो आज आपण एक मेकअप केलेला आहे जो की सेम ॲज ब्रायडल मेकअप सारखाच आहे. आज आपण याला टेस्ट करतोय स्वेट प्रूफ, वॉटरप्रूफ, जे की सर्व इंटरनेटवर तहलका करतात. आणि याच्या मागचं कारणही मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणार आहे. पहिले आपण टेस्ट करूयात आणि खरंच स्वेट प्रूफ आहे का किंवा वॉटरप्रूफ आहे का आपण हे चेक करतोय. चलो रेडी. सो आपण आता चेक करतोय. नाही, नाही नाही नाही, कारण बऱ्यापैकी मेकअप निघलेला आहे. आता याच्या मागचं कारण सांगते तुम्हाला. कधीही स्वेट प्रूफ किंवा वॉटरप्रूफ जर मेकअप आपल्याला करायचा असेल जो की असा निघला नाही पाहिजे असा, तर काय करायचे, आपल्याला चांगले प्रोडक्ट यूज करायचे. की आम्ही हलके प्रोडक्ट यूज केले होते म्हणून बाया हो पैसे देत चला मेकअप आर्टिस्टला, म्हणजे तुमचा मेकअप निघणार नाही. आलं का लक्षात? असं असतं वॉटरप्रूफ मेकअप. सो आपण बघितलं आताच आम्ही टेस्ट केलं होतं, तर ते टिश्यू पेपरवर तो मेकअप येण्यामागचं कारण काय असेल, त्यामागचं मेन रिझन असतं की तुमचे प्रोडक्ट तुम्ही काय करत आहात, कुठले यूज करत आहात. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्किन प्रिपरेशन कशी करता. जेव्हा तुमची स्किन प्रिपरेशन चांगली असेल, तुमचा बेस चांगला असेल, देन तुमचं फाउंडेशन चांगलं असेल, आणि सर्वात लास्ट आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा मेकअप फिक्सर हा हाय क्वालिटीचा ठेवायला पाहिजे. आज आम्ही जो मेकअप केला तो फक्त आणि फक्त डेमो मेकअप होता. त्याला दाखवायचं होतं की जर आपण हलके प्रोडक्ट यूज केले तर त्या प्रोडक्टने रिझल्ट काय येतो. इव्हन आम्ही मेकअप फिक्सर सुद्धा हलक्या दर्जाचं यूज केलं होतं. मी कुठल्याही ब्रँडचं नाव घेणार नाही, पण हलक्या दर्जाचे मेकअप प्रोडक्ट होते. सो त्यात व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच आहे की आपल्याला प्रोडक्ट मेकअप करत असताना एकदम हाय क्वालिटीचे यूज करायचे आहेत. जे की बायका म्हणतात की आम्हाला फक्त टचअप करायचंय, आम्हाला फक्त एवढंच करायचंय, तेवढंच करायचंय. मॅडम तसं होत नसतं. जर तुम्हाला जर का असाच मेकअप करायचा असेल तर मग आम्ही हलके प्रोडक्टच यूज करणार आणि मग नाव कोणाचं खराब होते, आपलं खराब होते. म्हणून कमी पैशामध्ये मेकअप करण्यात काहीही अर्थ नाही. पैसे चांगले द्या, मेकअप चांगला करून द्या. सो आजच्यासाठी एवढंच सांगते. आणि हो, तुम्ही कमेंट करायचं आहे की हा मेकअप नेमकं कशामुळे निघलेला आहे. चलो बाय.